काल मी माझ्या किचनसाठी ही स्टीलची कढई घेऊन आलेली आहे। कढईचं म्हणाल तर खूप मजबूत आहे, वजनदार आहे आणि शिवाय महागसुद्धा आहे। वस्तू घेताना मी थोडी उशिरा घेते, पण एकदाच घेते आणि छान घेते, म्हणजे लॉंग टाईम ती वस्तू चालली पाहिजे। आता सध्या तर ट्रेंडच आहे की स्टीलच्या भांड्यांमध्ये स्वयंपाक केला पाहिजे आणि या कढईचं तुम्ही म्हणाल तर ही कढई मला माझ्या सासूबाईंनी दिली होती। कदाचित त्यांनासुद्धा त्यांच्या सासूबाईंनी दिली असेल, कारण या कढईकडे बघितल्यावर वाटतं की या कढईला चुलीवर स्वयंपाक करण्यामध्ये वापरलेला आहे। कारण 12 वर्ष झाले ही कढई मी वापरत आहे आणि छान घासतसुद्धा आहे, पण त्यावरचा जो लेअर आहे तो अजूनही निघालेला नाही। म्हणजे 3 पिढ्या जी आहे ही कढई चालत आलेली आहे आणि खरंच आधीच्या ज्या वस्तू आहे ना खूप मजबूत आणि टिकाऊ असतात। तर आता माझ्याकडे नवीन कढई आलेलीच आहे, तर मी आज म्हटलं याच्यामध्ये भाजी बनवूनच बघते। म्हणजे असं म्हणतात की स्टीलच्या भांड्यामध्ये भाजी करपत नाही, म्हणजे खाली लागत नाही, जळत नाही फोडणी वगैरे। तर म्हटलं आज करूनच पाहू आणि अनुभव घेऊन पाहू, तो तुमच्यासोबत शेअरसुद्धा करू। तर इथे आज मस्त फुलकोबीची भाजी बनवत आहे। आमच्या घरामध्ये फुलकोबीची भाजी सर्वांनाच आवडते। तर चला बघूया कढई काय काम करते। एक तर मला वाटते भाजी यामध्ये करपणार नाही, कारण खूप मजबूत आहे आणि वजनदार आहे। आणि मला हे म्हणायचं होतं की एक म्हण आहे ना की एक से भले दो। तर संसारात असो, व्यवसायात असो की कुठल्याही कामात असो, एकापेक्षा 2 हात लागलेले कधीही चांगले। म्हणजे एकावरच तो भार पडत नाही। जेव्हा दोघेजण ते काम वाटून घेतात तेव्हा दोघांनाही हलकं पडतं ते काम करायसाठी। तर माझंही तसंच झालं आहे। ब्लॉगिंगसाठी सोलो ब्लॉगिंग करणं म्हणजे ना खूप कठीण जाते। ड्युएटमध्ये काय होते की ज्याचं तो काम करत असतो, दुसरा शूट करणारा शूट करत असतो, पण सोलोमध्ये ट्रायपॉड किती जागी ठेवावा लागतो, त्यामध्ये किती वेळ जातो। आणि लहान मुलं जर घरात असेल तर ट्रायपॉड पाडणं, मोबाईल पाडणं या सगळ्या गोष्टी होतात ज्या आपण ब्लॉगमध्ये शेअरच करू शकत नाही। आणि बिहाइंड द कॅमेरा काय होते ते शूट करायसाठी जर माझ्याकडे कधी कोणी असेल ना तर मी ते सुद्धा नक्की तुमच्यासोबत शेअर करेल। भाजी शिजत आहे तोपर्यंत झाडू पोछा आणि सकाळची जे काही बेसिक घरातली कामे असते ते करून घेतली। भाजी रेडी झालेली आहे। तर भाजी करपलेली वगैरे नाही आहे, फक्त सुरुवातीला माझं तेल जे आहे जास्त गरम झालं होतं त्यामुळे थोडासा डाग कढईला आलेला आहे, पण तोही घासताना इझिली निघून गेला। म्हटलं 1-2 एक्स्ट्राची कामं करावी, कारण रोजच रेग्युलर कामं करत राहिलं तर घर खूप जास्त खराब होऊन जाते आणि मग एकदाच तेवढं लोड येते। त्यापेक्षा अधामधात छोट्या छोट्या पार्ट्सची क्लिनिंग करत राहिलं तर घर तेवढं स्वच्छ राहते। आता ओट्याच्या वरतीनं खूप जास्त चिकटपणा आलेला होता, तो सुद्धा इथे मी आता पुसून काढलेला आहे निरम्याच्या पाण्याच्या सहाय्याने। आणि इथे टाईल्स नसल्यामुळे ना मला खूप जास्त त्रास होत राहते आणि खूप जास्त जर घासायचा प्रयत्न केला तर पेंट निघून जातो। तर आधीपेक्षा बेटर दिसत आहे। चला तर आजचा हा छोटासा मिनी ब्लॉग इथेच संपवते। भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये। चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये। बाय।